कंदील लेट्स प्ले गेम ऑन. आपण पाहतोय पहिला चेंडू टाकायला गोलंदाज तयार आहे. या बेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. ऑन फील्डला भेदून चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय इनिंगचा पहिला ब्लास्ट. खणखणीत चौकार. या चेंडूवरती चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आहे. यावेळेस लॉक स्वीप मारायचा प्रयत्न झाला होता. पहिले चेंडू ट्रॅव्हल झाला त्यानंतर मात्र बॅट फिरली होती. आपण पाहतोय डॉट चेंडूची होती समाप्ती. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा. तर वेलकम 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 सहर्ष स्वागत. देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव आपण पाहताय सन्मान्य आदरणीय नितेश जाधव यांचे शुभ आगमन होताना आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने सहर्ष स्वागत. वेलकम 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 सहर्ष स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय नितेश जाधव देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सचिव सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. नितेश जाधव साहेब यांचे शुभ आगमन मैदानाच्या दिशेने सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. नितेश जाधव साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. मान्यस्मृती चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. विनंती असेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य आदरणीय नितेशभाई जाधव नीताबाई यांचं शुभ आगमन मैदानाच्या दिशेने सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आदरणीय सन्मान्य नितेशभाई जाधव यांचं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. विनंती असेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यस्मृती चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. सन्माननीय प्रेमनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल जी मात्र राजनोली टीमच्या गोलंदाजांसाठी 3 चेंडू आणि 3 विकेट जर घेतले अर्थात विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र असणार आहे. Thank you very much. Thank you very much. आपण पाहू शकतो टुवर्ड्स द पवेलियन. साजन जो मात्र जात असताना टुवर्ड्स द पवेलियन आपण पाहू शकतो. साजनला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. कौशिक जो मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दोन चेंडू शिल्लक जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील या ओव्हर मधले. ह्यावेळेला आपण पाहू शकतो पंचांचा इशारा जो मात्र येत असताना इट्स अ वाईड बॉल. क्लिअर धावतो जी मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 6 आकड्यावरती आपण पाहू शकतो 6 रन ऑन दी स्कोरबोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिले षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार आहे. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू अप्रतिम असा चेंडू होता. तोपर्यंत एक धाव जी मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे जी मात्र 7 आकड्यावरती. एक चेंडू शिल्लक जो मात्र या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मिड विकेट आणि लॉंग ऑफ असे 2 खेळाडू जे मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन दी विकेट घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 8 धावा. डीजे आशीर्वादानं नावलंय मोठ चषक आला MK मान्या चिंचवली वाल्या समन्यास चषक आला MK मान्या चिंचवली वाल्या समन्यास चषक आला MK मान्या चिंचवली वाल्या समन्यास
थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक जो मात्र गोलंदाज तयार होतोय. दुसरं षटक मार्गस्थ. स्ट्रायकर एंड वरती पप्पू, नॉन स्ट्रायकर एंड वरती कौशिक. गोलंदाज तयार आहे दीपक. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आपण पाहू शकतो. रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट. चेंडू सरळ निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ताकद नाही तर नजाकत बरा स्ट्रोक. चेंडू सीमा पार येतोय हा चौकार. 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. 12 रन ऑन दी स्कोरबोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाज तयार. यावेळेस फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता पंचांकडे. कटाक्ष जो मात्र टाकला होता. लाऊड अपील केली होती. पंच सांगत असताना लेगबायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे, जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका आपण पाहतोय. जणू या फटक्याचे चटके बसत असताना रांजनोली टीमला फलंदाजाने टोकलाय. सिक्सर. एकच भाई. डीजे मास्टर अप्रतिम असं संगीत जो मात्र डीजे मास्टर्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडू घासत पुसत चाटत जो मात्र चाललाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या, ज्या मात्र एक टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 20. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ 2 चेंडू शिल्लक जे मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अजून एक तेजतरा चेंडू जो मात्र आपण पाहतोय. सातत्याने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जी मात्र मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय कुठे ना कुठे त्याच्यावरती फटकेबाजी जी मात्र जास्त प्रमाणामध्ये होत असताना 20 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ. यावेळेला अप्रतिम असा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय. 1 बाउन्स ओ द लाईन. सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटतून येतोय खणखणीत चौकार. अगदी विचार केला ना तर 9 मिनिटांमध्ये 2 षटक जे मात्र समाप्त होत असताना आपण पाहिला. त्यामध्ये पाहुण्यांचं आगमन देखील झालं. अप्रतिम ओव्हरहेड जी मात्र पाहायला मिळाली. अशा प्रकारचं नक्कीच सहकार्याची अपेक्षा जी मात्र प्रत्येक टीम कडून असेल आपण पाहू शकतो. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ पाहायला मिळेल. विनीत जो मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होतोय. विनीत भगत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचं निर्वाणीचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन तयार आहे. यावेळेस हपाम पूल केलाय. चेंडू चाललाय जो मात्र
मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, नो असा कॉल आला नॉन स्ट्रायकर एंड वरून आणि एकाच धावेवरती समाधान मानायला लागतोय. टीमची टोटल 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज तयार होतं. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडूचे मात्र पाहायला मिळतील डीप मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटतून येतोय खणखणीत चौकार. आदरणीय सन्माननीय कमलाकरजी कशिवले साहेब, आपलं देखील सरसे स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. विनंती असेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. सरसे स्वागत. मान्य स्मृती चषक 2023 मध्ये सरसे स्वागत. येस बीमर असेल या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू जो मात्र असेल फ्री हिट नो +4. पंजा ओपनत असताना नशिबाची साथ जी मात्र पिंपलास टीमला मिळते आपण पाहू शकतो. अप्रतिम अशी बॅटिंग लाईनअप आणि बॅटिंगचा उपयोग जो मात्र लाईनअपचा करत असताना यावेळेस अजून एक अप्रतिम असा फटका. रिव्हर्स साइड स्विच हिट मॅसिव्ह हिट. चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हॅट्रिक ऑफ दी 4 इज बिकमिंग इन दी ग्राउंड. कंप्लीट होत असताना आपण पाहतोय ठोकलाय फलंदाजाने चौकार. थँक्यू व्हेरी मच. यानंतर होणारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल हिवाळी संघ, दुसऱ्या बाजूला असेल वावेकर संघ. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे नाणेफेकीचं कौल करायला यायचं. हिवाळी त्यासोबतच वावेकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. यावेळेला अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहू शकतो. चेंडू पुन्हा एकदा निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अप्रतिम असं चेस जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटला होता. लॉंग लेग रिजन मध्ये स्प्रिंट मारली. चेंडूला गॅदर करण्यात आलं. स्ट्रायकर एंड वरती फेकण्यात आलं. तोपर्यंत आपण पाहतोय जी मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती. कुठे ना कुठे 3 षटकांमध्ये 45 पेक्षा जास्त धावा झाल्या. तर बॅटिंग करणारी टीम फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळते. चेस जे मात्र होतात धावा, परंतु कुठे ना कुठे फ्रंट फुटला आपण पाहू शकतो. जो मात्र बॅटिंग करणारी टीम यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. कट अँड कॉट बाय दी कीपर. फलंदाज पप्पू होतोय बाद. झटका क्रमांक लागत असताना 3रा विकेटचं पतन. जे मात्र वावेकर टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचे. हिवाळी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल जे मात्र वावेकर टीमच्या कॅप्टनला ऋषी आला असेल तर लवकर यायचे मित्रा. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र अनंत येत आहेत. 40 धावा धावफलकावरती 40 रन ऑन दी स्कोरबोर्ड. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये
तिसरं षटक मार्गस्थ, गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, म्हणावं लागेल गॅप होतं मोठं, धावांना नसेल टोटल, चेंडू सरळ निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, शेवटच्या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटतून येतोय पॅरलल स्ट्रोक, चौकार. वावेकर संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये हजर राहायचं आहे. वावेकर संघाचा कर्णधार मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय नितेशभाई जाधव आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. दोन टीम्स मध्ये सेमीफायनल नंबर 1 आपण पाहिलं. या दोन टीम्स मध्ये वावेकर विपक्ष टीम हिवाळी. वावेकर संघाचा ऋषी शेवटचा पुकार असेल टीम वावेकर. तर विनंती असेल आदरणीय सन्मान्य नितेशभाई जाधव आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. देवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे सचिव आपण पाहताय. नक्कीच नाणेफेक केली जाते. एका बाजूला चिंचवली तर एका बाजूला मान्यास्मृती चषक. तर नक्कीच नाणेफेक जिंकले टीम वावेघर. विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकलाय. ओव्हर किती? तीन षटकांचा सामना असेल सेमीफायनल नंबर 1. तर आतापर्यंत चांगली खेळी केली, टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. वेगा फायनल मध्ये जाण्याची संधी चालून आली आहे. अगदी 3 षटकाचा सामना आहे. निर्णय काय असेल? महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. तर निर्णय काय असेल? नाणेफेक तर जिंकलायस. क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांपर्यंत रोखशील? 25 ते 30 धावापर्यंत. तर कोणते असे 3 गोलंदाज वापरशील? मी स्वतः, छोटू आणि संदेश. तर नक्कीच जास्ती अपेक्षा कोणाकडून असतील? माझ्याकडून स्वतःकडून. तर नक्कीच वॉरियर टीम हिवाली फलंदाजी वाट्याला आली आहे. तर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुझा? 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. तर नक्कीच आतापर्यंत ज्या प्रकारची खेळी झाली आहे त्याच प्रकारची खेळी होईल का मैदानाच्या आतमध्ये? आणि जास्ती अपेक्षा कोणाकडून असतील? जास्ती अपेक्षा योगेश आणि गिरीशकडून असेल. तर नक्कीच शुभेच्छा तुला आणि तुझ्या टीमला वॉरियर समालोचन कक्षामध्ये. चला येस मॅच सुरू करायची. 2 धावांची पेनल्टी जी मात्र असणारी आपण पाहू शकतो पिंपलास या टीमला. ट्रेसिंग आणि चेसिंग जी मात्र कंपल्सरी आहे. आदरणीय सन्मान्य कृष्णाजी कशिवले साहेब आपणास विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तदनंतर आदरणीय सन्मान्य कुंडलिकजी कशिवले साहेब आपण देखील शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत MK मनस्फोट चिंचवली तर्फे मन्यास्मृती चषक 2023 मध्ये. तदनंतर आदरणीय सन्मान्य गजाननजी रोटे साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पहिला चेंडू आपण पाहिला जो मात्र 4 वाजून 31 मिनिटाला पडलाय. यावेळेला आपण पाहू शकतो
सलगचे 2 वाईड चेंडू जे मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत असताना चुकीची लाईन आणि चुकीची लेंथ जी मात्र साजनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब मस्कळ, विनंती असेल आपण शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत मनस्मृती चषक 2023 मध्ये. आदरणीय सन्माननीय गणेश मामा भोईर मस्कळगावची प्रतिष्ठित नागरिक आणि एक डॅशिंग पर्सनॅलिटी आपण पाहताय. त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. विनंती असेल शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत मनस्मृती चषक 2023 मध्ये. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार आपण पाहतोय. यावेळेला अप्रतिम असा फटका पाहतोय. फुल अँड पॉवरफुल ऑल्सो सक्सेसफुल चेंडू सरळ निघून चाललाय ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. या चेंडूवरती फलंदाजाच्या बॅटतून येतोय बाहुबली षटकार. थँक्यू व्हेरी मच. तर सन्माननीय राजनोली गावातील उद्योजक आणि समाजसेवक प्रेमनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल जे मात्र बॅटिंग करणाऱ्या राजनोली टीमसाठी 3 चेंडू 3 चौकार किंवा 3 चेंडू 3 षटकार मारले, अर्थात चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज जी मात्र असेल. अटी व शर्ती लागू, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. 3 चेंडूंमध्ये 3 चौकार अन्यथा 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारण्याची गरज. एटीएम जो मात्र ओपन झालेला आपण पाहू शकतो. राजन जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आलाय. यावेळेला मोठा फटका रिव्हर्स अटेम्प्ट जो मात्र झाला होता आपण पाहतोय. चेंडू सरळ निघून चाललाय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चौका नसणारी या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. दोन दफा मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहिलं होतं अप्रतिम असा फटका जो मात्र आपण पाहिला होता एक्झिक्यूट केला होता मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनने रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता, जागा जी मात्र निर्माण केली होती. गोलंदाज तयार. यावेळेला अजून एक अप्रतिम असा फटका. पैर पर गेंद मतलब बाउंड्री की सैर पर गेंद. चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौदा या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 40 रन ऑन दी स्कोरबोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम साजन. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग मुजारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. विनंती असेल मित्रांनो थोडस स्पीडअप करायचंय. गोलंदाज आपण पाहू शकतो तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहायला मिळतोय. जणू या फटक्याचे चटके बसत असताना गोलंदाजी करणाऱ्या पिंपलास या टीमला चेंडू सरळ निघून चाललाय सीमा पार. येतोय हा सिक्सर. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय उद्योजक आणि समाजसेवक राजनोली गावातील प्रेमनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. बॅट्समनांनी यावेळेला एकदम कंप्लीट झाली. सिंगल वरती समाधान जो मात्र मानत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल 21 धावा धावफलकावरती. विजयासाठी 12 चेंडू आणि 24
धाव्यांची गरज जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लीग बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. तेवीस धावा धावफलकावरती लावलेत. 2 धावा 21 धावा धावफलकावरती, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड, 23 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकतो 12 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज असेल. स्पीडअप करायचं मित्रांनो. धन्यवाद. तर वळूयात मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. आदरणीय सन्माननीय गणेशजी भोईर साहेब मस्कळ यांचा शाही सन्मान करतील. मी विनंती करेन मधुकरजी कशिवले आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. तदनंतर आदरणीय सन्माननीय नितेशभाई जाधव वा देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव यांचा शाही सन्मान करतील. मी विनंती करेन जनार्दनजी कशिवले साहेब आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. एक युवा नेतृत्व आपण पाहता, युवा डॅशिंग पर्सनॅलिटी. आदरणीय सन्माननीय सौरभजी जाधव साहेब यांचा शाही सन्मान केला जातो. मी विनंती करेन थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अनुपवार साहेब आपले शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय सौरभजी जाधव साहेब यांचा शाही सन्मान करायचा आहे. स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडस स्पीडअप करायचं. येस, सन्मान जे मात्र होणार आहेत आपण पाहू शकतो व्यासपीठावरती. डीजे जो मात्र वाजवायचा नाहीये. गोलंदाज तयार आपण पाहतोय प्रशांत. या चेंडूवरती पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका पाहतोय. चेंडू पुन्हा एकदा निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वारवरती पलटवार येतोय हा सिक्सर. आदरणीय सन्माननीय नवीनजी शेलार साहेब त्यांचा शुभ सन्मान केला जातो. मी विनंती करेन कैलासजी कशिवले आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय नवीनजी शेलार साहेब माहिती उपदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. सन्माननीय ऍडव्होकेट सुनीलजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय ऍडव्होकेट सुनीलजी भोईर साहेबांचं आगमन होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस रिव्हर साइड चेंडू सरळ निघून चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग अर्थात लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार. तदनंतर आदरणीय सन्माननीय कमलाकरजी कशिवले साहेब यांचा शाही सन्मान केला जातो. मी विनंती करेन योगेशजी कशिवले साहेब. यावेळेला अजून एक अप्रतिम असा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून झाली चुकी. चुकीला माफी नसेल. चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि फलंदाजाने ठोकलाय चौका. वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 36 धाव्यांवरती खेळत असताना जितू आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आदरणीय सन्माननीय गजाननजी रोटे साहेब यांचा शाही सन्मान करतील. मी विनंती करेन रुपेश कशिवले आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे.
त्यानंतर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय कृष्णाजी कशिवले साहेब यांचा शाही सन्मान करेन. पंकजी कशिवले आपल्या शुभ हस्ते. तर या मॅच मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतो अप्रतिम बॅटिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 38 या आकड्यावरती खेळत असताना आपण पाहिलं जितू तोच ठरला या मॅच मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल जे मात्र जितू आपण यायचंय. तर सोबतच वावेकर आणि हिवाळी दोन्ही टीमना विनंती असेल आपण देखील मैदानाचा ताबा जे मात्र घ्यायचे. विनंती असेल जे मात्र ऋषी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. त्यासोबतच हिवाळी टीमला देखील विनंती असेल सलामीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे. धन्यवाद. तदनंतर आदरणीय सन्माननीय पुंडलिकजी कशिवले साहेब यांचा शाही सन्मान करतील. मी विनंती करेन प्रदीपजी कशिवले. त्यानंतर आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट सुनील मामा भोईर यांचा शाही सन्मान केला जातोय. मी विनंती करेन संजयजी कशिवले साहेब आपल्या शुभ हस्ते साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट सुनील मामा भोईर. सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांचा मन्यास्मृती चषक 2023 मध्ये.